महाराष्ट्रातला जवळपास 70-75% शिक्षक या संघटनेच्या झेंड्याखाली एकत्रित येऊन आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतो। महाराष्ट्रातल्या या सर्व शिक्षकांची ही संघटना एकसंघ राहावी, एकत्रित राहावी आणि या संघटनेच्या समोरचे जटिल प्रश्न सुटावेत यासाठी गेल्या 1-2 वर्षात आपण बरेचसे प्रयत्न केले। SD पाटलांनी बरेचसा सगळ्यांना समन्वय करण्याचा प्रयत्न केला। माननीय शिवाजीराव पाटील यांना आज इथं नाहीये, पण संभाजीराव थोरात साहेब आणि शिवाजीराव पाटील यांना या सगळ्यांनी मिळून एकत्रितपणाने नवी समिती निवडण्याचा, नवी संघटना निवडण्याचा अधिकार दिल्यावर सगळ्यांना विचारून, सगळ्यांना विश्वासात घेऊन लोकशाही पद्धतीनं आपण या संघटनेचे पदाधिकारी निवडले। आज त्यांचा सत्कार पवार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होतोय। आपल्या सगळ्या प्रश्नांचा पाठपुरावा ही संघटनेची ही प्रमुख लोक सतत करतायत। महाराष्ट्रातल्या शिक्षणाचा दर्जा, महाराष्ट्रातल्या शिक्षकांचे प्रश्न, या निमित्तानं शाळा चालवत येणाऱ्या अनेक प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी शिक्षक संघ सतत पुढाकार घेतो। आज महाराष्ट्रातल्या प्राथमिक शिक्षणाकडे बघत असताना मुश्रीफ साहेबांनी जी शंका मनात व्यक्त केली ती आज प्रत्यक्षात अनेक ठिकाणी आपण बघतो। इंग्रजी माध्यमात शिकायला जाण्याची इच्छा असणारा एक नवा वर्ग महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात तयार होतोय आणि त्यांची अशी समजूत आहे की इंग्रजी माध्यमातल्या शाळेत मूल घातलं तर पुढे त्याला भविष्यात अडचणी कमी येतील, पण प्राथमिक शिक्षण मराठी शाळेतनं शिकलेल्या मुलांची गणित असेल, शास्त्र असेल किंवा कोणताही विषय भक्कम शिकण्याची जी क्षमता असते मातृभाषेत शिकण्याची, ती इंग्रजी माध्यमातून शिकल्यावर येऊ शकत नाही। हे जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी आज सिद्ध झाले आणि मग ही जर परिस्थिती असेल तर आपल्या प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था महाराष्ट्रातल्या भक्कम करण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। या शाळांच्यासाठी सुधारणा करण्यासाठी वेगवेगळे उपाय योजना आपण सगळे मिळून करतोय आणि या स्पर्धेच्या काळात, मधल्या काळात जी प्रत्येक शाळेत आपण अ, ब, क, ड, ई दर्जा दिला, त्यातनं महाराष्ट्रातली प्रत्येक शाळा कोणत्या दर्जाची आहे लक्षात आल्यावर त्यातही गावातल्या लोकांनी, जिल्हा परिषदांनी सगळ्यांनी मिळून आता सुधारणा करायचा प्रयत्न केला। अनेक जिल्ह्यामध्ये ई वर्गातल्या, ड वर्गातल्या, क वर्गातल्या शाळा ब वर्गात कशा आणल्या हे अतिशय उत्साहानं ज्या त्या तालुक्याचे सभापती, ज्या त्या तालुक्यातले, जिल्ह्यातले जिल्हा परिषदेचे सदस्य, अध्यक्ष दाखवत असतात। मला मनापासून समाधान आहे की आपण या महाराष्ट्रातल्या ई, ड आणि क वर्गातल्या सगळ्या शाळा थोडासा प्रयत्न केला आणि तुम्ही सगळ्यांनी जागरूकता दाखवली तर ब वर्गात आणू शकू। अ वर्गात जाणं एवढं सोपं नाही, पण ब वर्गात तर निश्चितपणानं आपण त्या शाळा आणू शकू आणि त्या दृष्टीने देखील आपण गेल्या काही महिन्यात फार चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतात। आपल्या जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या शिक्षकांना अनेक वेळा वाटत होतं की आमच्या बदल्या अशा कशा व्हायला लागल्या। एकदा तर पवार साहेबांनी बोलवून मला सांगितलं, सोलापूरहून पवार साहेबांचा फोन आला आणि पवार साहेबांनी सांगितलं हे काय बदल्यांचं चाललेलं आहे मला काही कळत नाही। मी म्हंटल उद्या नगरला आपण येताय, मी येतो। हो येच म्हटले, मला तुझ्याशी जरा बोलायचंच आहे या प्रश्नावर। पवार साहेबांचा सूर माझ्या लक्षात आला, पण त्यावेळी 1974 सालापासून त्यानंतर थोडासा बदल 84-85 साली जो काही थोडा बहुत झाला तेव्हापासूनच्या तशाच पद्धतीच्या बदल्यांचा शासकीय निर्णय हा कायम होता। त्या निर्णयाप्रमाणे हे बदल्या होत होत्या, पण आदरणीय पवार साहेबांनी सांगितल्यावर मी सगळ्या संघटनेच्याशी आणि खास करून शिक्षक संघटनेच्या संघाच्या नेत्यांशी एकत्रित बसलो आणि त्यांनी सूचना देईल तसं 1 वर्षी सुधारणा केल्या, पुन्हा सूचना देईल तशा दुसऱ्या वर्षी देखील सुधारणा करण्याचा प्रयत्न केला। पण ह्या शिक्षक संघाच्या लोकांचं काही समाधान होत नव्हतं। बऱ्याच वेळेला माझ्या कार्यालय सोडून कुठे जाईनात म्हटल्यावर राजाराम वरुटे सरांना मी म्हटलं नक्की काय करायचंय, म्हटले आम्हाला 1-2 तास द्या, आम्ही तुम्हाला वेळ देऊन माहिती देतो। संध्याकाळी 9 वाजता बैठक सुरू झाली, 1-2 वाजता संपली। आमचे काही अधिकारी ऐकत नव्हते
त्यावेळी मी शिक्षक संघाचे राजाराम बरुटेंचं पत्र हातात घेतलं आणि सेक्रेटरीला सांगितलं उद्या सकाळी याप्रमाणे ऑर्डर काढायची, मला काय बाकीचं माहित नाही म्हटलं, फाईल पाठवा, मी सही करतो, जबाबदारी माझी. आमचे एक उपसचिव होते, त्यांनी तो कागद घेतला, ऑर्डर टाईप केली आणि ऑर्डर टाईप करताना आदरणीय पवार साहेबांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की ऑर्डर टाईप करताना त्यांनी ऑर्डर मध्ये असं लिहिलं की महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या मागणीनुसार अशी बदली करण्याची, असा निर्णय होतोय म्हणून. मागणी ह्यांची होती, अनेकांची होती, पण शिक्षक संघाने एवढा पाठपुरावा केला की आपण जाणीवपूर्वक त्यात बदल केला. आणि बदल काय केला तर तालुक्यात ह्या शिक्षकांचा आदरणीय पवार साहेबांचा गैरसमज होईल म्हणून मी मगाशी त्यांना कानात सांगितलं की शिक्षकांचा बदल्यांना विरोध नाही, पण एका तालुक्यातनं दुसऱ्या तालुक्यात जाणं आणि सगळा संसार सोडून फार लांब ठिकाणी काम करणं मुश्किल आहे. हेच मला पवार साहेबांनी 2 वर्षापूर्वी सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे आता तालुक्याच्या अंतर्गतच बदल्या होतील असा GR काढलेला आहे. तालुक्याच्या बाहेर बदली होणार नाही असा नवीन सुधारणेचा GR त्या दिवशी आम्ही काढला. आणखीन एक पाऊल पुढे आपण गेलो. यांनीच पुन्हा आग्रहाने सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये मागच्या 2 वर्षात ज्या बदल्या झाल्या, अडचणीत आलेल्या आहेत, त्यांना काहीतरी मार्ग काढून बदली करा. त्यांनी जे लिहून दिलं त्याप्रमाणे ऑर्डर नवी निघाली. म्युच्युअल बदल्या ह्या कन्सेंटनं एकमेकाच्या पूर्वी ज्या बदल्या झालेल्या त्या दुरुस्त्या करण्याचे सुधारणा देखील आपण केल्या. ज्याचा संभाजीराव पाटील साहेबांनी उल्लेख केला की त्यातनं थोरात साहेबांनी की काही राहिलेलं आहे, ते राहिलेलं आहे तेही नवीन आता ऑर्डर करून यापूर्वी ज्यांच्या अडचणीच्या बदल्या झालेल्या आहेत त्यांनाही सुधारणा करण्यासाठी पुन्हा नवी संधी देण्याची व्यवस्था आपण करणार आहोत. यात काही मनात शंका नाही. पवार साहेबांनी मला आत्ताच विचारलं की मग उरलेलं कधी करणार आहे, मी म्हंटल लवकरच होते. गेल्या अनेक वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात पवार साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करायला संधी दिली. मी ज्यावेळी मंत्री झालो त्यावेळी पहिल्याच वर्षी माझ्याकडून एका IAS अधिकाऱ्याच्या बाबतीत थोडस जरा जादा 2 शब्द मी वापरले. पवार साहेबांनी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं मी राजकीय जीवनात आतापर्यंत महाराष्ट्रातल्या शासकीय कर्मचारी, महाराष्ट्रातले शिक्षक, महाराष्ट्रातले पोलीस दलातले सगळे अधिकारी कर्मचारी या सगळ्यांनी मला नेहमी साथ दिलेली. आणि महाराष्ट्रातला जो हा घटक आहे त्या घटकाला सांभाळण्याचं आणि त्यांना योग्य त्या पद्धतीनं मदत करून प्रोत्साहन देण्याचं काम मी माझ्या आयुष्यभर केलेलं आहे. तुम्ही आता नवीन मंत्री झालेला आहात, नवीन मंत्री झालेला हे सूत्र लक्षात ठेवा आणि काम कराल अशी मला अपेक्षा आहे. आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यांच्या बरोबर राहत असताना अनेक गोष्टी शिकण्याची संधी मागच्या 25-30 वर्षाच्या काळात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली. मी आयुष्यात 27व्या-28व्या वर्षी पहिल्यांदा आमदार झालो, तेव्हापासून जवळपास 30 वर्षाचा 25 वर्षाचा काळ आता आमदार होईल. या सगळ्या काळात पवार साहेबांनी महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जेवढी मदत केली असेल तेवढी या देशातल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यातल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना केली नाही असं माझं स्वतःचं मत. आणि त्यामुळं पवार साहेब हे महाराष्ट्रातल्या शासकीय कर्मचाऱ्यांना ताईत वाटतात गळ्यातले. संभाजीराव थोरात साहेबांनी सकाळी उठल्यावर घड्याळाचा गजर लावून ते उठतात आणि शाळेतनं घरी जातानाही घड्याळाकडे बघून जातात. हे अतिशय आवर्जानं सांगितलं. आणि काळाचं आणि वेळेचं भान ठेवणारा आमचा हा नेता, महाराष्ट्र देशात प्रगतीत पुढे 4 पावलं कशी जाईल हा सातत्यानं प्रयत्न करणारा आमचा नेता. आदरणीय पवार साहेबांनी घेतलेले सगळे निर्णय जर बघितले आपण तर महाराष्ट्र दुसऱ्या राज्यातल्या व्यवस्थेपेक्षा 4 पावलं पुढे त्या निमित्तानं गेलेलं आहे. आज अन्न सुरक्षेचा कायदा देशात झाला, पण त्या मागे मागच्या 10 वर्षात कृषी मंत्री म्हणून पवार साहेबांनी जे धोरण स्वीकारलं, ज्या देशामध्ये गहू आयात करायला लागायचा त्या देशात आज अतिरिक्त धान्य तयार झालं. अन्न सुरक्षेच्या त्या कायद्याच्या निमित्तानं गोरगरिबाच्या पर्यंत आता ते धान्य पोहोचणार आहे. त्यामुळे असे अनेक निर्णय, हा विषय त्या सभेचा, या सभेचा तो विषय नाहीये, पण अशा या जाणत्या राजाला, जाणत्या नेत्याच्या
मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय. त्यामुळे संभाजीराव थोरात साहेब, आपण जोपर्यंत घड्याळाकडे बघत आहात तोपर्यंत पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे आम्ही शिकलो त्याप्रमाणेच आम्ही तुमची सेवा करू, तुम्ही काही चिंता करू नका. पण खऱ्या अर्थाने या राज्यातल्या ज्या मागण्या मगाशी या ठिकाणी सांगण्यात आल्या त्या सर्व मागण्या आम्ही असं म्हणू शकत नाही की सर्वच्या सर्व मागण्या मान्य करतो, पण मागण्यांची यादी फार मोठी आहे. ज्या ठिकाणी लवकर निर्णय विना प्रत्येकाला प्रत्येक शिक्षकाला परत येण्याचा निर्णय घेण्याचा विषय आहे, विनाअट घर भाडे देण्याचा विषय आहे, अंशकालीन निदेशकाची पदे भरताना पूर्वी सेवा केलेल्या अंशकालीन निदेशकांना प्रथम नेमणुका देण्यात याव्यात असा विषय केलेला आहे. या सगळ्या विषयात नक्की निर्णय आपण लवकरात लवकर करू, याच्यात काही माझ्या मनात शंका नाही. आज या ठिकाणी आपण नगरपालिका महानगरपालिकांमधल्या शिक्षकांचे पगार 100% शासकीय अनुदानातून करावेत अशी आपली भूमिका आहे. खरं म्हणजे या ठिकाणी उदय सामंत येणार होते, पण आमच्या पक्षाचं एक काम जळगाव जिल्ह्यात निघालंय आणि तिथं ते संपर्क मंत्री असल्यामुळे त्यांना तिथं जावं लागलं. पण मला खात्री आहे की उदय सामंतांना घेऊन या प्रश्नात ज्यादा वेगानं काम कसं होईल आणि निर्णय कसा होईल हे बघण्याचं काम आम्ही नक्की करू. हा नगर विकास खात्याचा प्रश्न आहे, त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पर्यंत हा प्रश्न आपल्याला न्यावा लागेल.